विष्णू कदमेसारखा नेता म्हणतो पाटील आमच्या घरचं कोण पाहिल्याशिवाय कधी घराच्या बाहेर पडला नाही. मित्रांनो, त्यांना हे सांगता येत नाही की याच पाटलांची वाईट नजर आपल्या आई बहिणीवर होते. हा इतिहास मात्र आपल्या गुरुपोरांना सांगत नाही. कशासाठी हे सगळं? आमदारकीसाठी, महामंडळासाठी? अरे लाचार आहे, असल्या खुर्चीला लाथ मारली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता तुमच्या आमच्यासाठी बांधवांना. आणि हे मात्र नेते केवळ महामंडळ आमदारासाठी जर लाचार होत असतील, कळवे चाटत असतील ह्या चंडिकांचे, तर यांच्यावर आपण यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे. अहो, आम्हाला वाटतं, बाबासाहेबांना वाटतं, बाबासाहेबांनी 11 मात्र परिषदा घेतल्या यांच्यासाठी, तरी देखील हा समाज एकवटला नाही. बाबासाहेबांना वाटत होतं आरक्षण देऊन, आम्हालाही तेच वाटतं आरक्षणामध्ये राहिले तर शिकतील, कुठेतरी मोठ्या विमानाचा मिसाईलचा शोध लावतील, कुठेतरी नवीन इंजिन बनवतील. तर या विजुगत वेळेला वाटतं आम्ही केरसुनीचा शोध लावला. किती मोठेपणा आहे बघा तुम्ही. का सांगत नाही? अरे कोणीतरी मोठा IPS व्हा, IAS व्हा, मोठे नेते बना, बाहेर देशात जा, शिका, पण हे तुम्हाला शिकवणार नाही. जे हाफ चड्डी गँगला वाटतं की आपली मुलं अशिक्षित राहिली पाहिजे, त्याच पद्धतीने यांनी मातंग समाजाचे काही नेते, सुकुमार तांबेसारखा नेता असेल, साठेसारखा नेता असेल, कुठलं ना कुठलं गाजर घेऊन जे बाबासाहेबांचं नाव घेऊन मोठे झाले, ते आज बाबासाहेबाला बेमानी करायला लागलेले. मला एकदा सांगायचं आहे की उपवर्गीकरण जर झालं तर मित्रांनो आपल्या 59 जातीमध्ये मतभेद तयार होतील. संविधानाला ढाचा लागेल, संविधानाला धक्का लागेल. आज मातंग समाज मागतोय, उद्या आमच्या एखाद्या गरीब समाजाच्या नेत्याला सुद्धा एखादा नेता ते तयार करतील, त्यांच्याकडे नेते तयार करायची फॅक्टरी आहे. आपण पाहत आलोय बरेच पक्ष फोडले. ज्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनी पक्षात घेतला आणि त्यांना मशीन मध्ये टाकून त्यांना साफ करून टाकलं. अशा पद्धतीची मशीन त्यांच्याकडे आहे. उद्या एखाद्या गरीब समाजाचा नेता फोडतील, हे बाबा ये तुला विधान परिषद देतो, तू सुद्धा वर्गीकरणामध्ये विरोध कर, वर्गीकरण माग. अशा घटना जर करायला लागल्या तर येणाऱ्या काळात भविष्यकाळात या ठिकाणी संविधान धोक्याचं आहे. म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे, संविधान वाचलं पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी एक झालं पाहिजे. या आरक्षणामध्ये राजू चाटे सारख्या माणसाला या ठिकाणी धक्काबुक्की झाली, मारहाण झाली. मित्रांनो, या देशामध्ये खूप प्रश्न पडलेले आहेत. पेपर फुटीचं प्रकरण आहे, राम मंदिरात चोरी आहे, पहलगामचा हल्ला आहे, असे मोठे मोठे प्रश्न आहेत. तिकडे मात्र हे सरकार लक्ष देत नाहीये. तरुणांना वर्गीकरण करायचंय, समाजात ते निर्माण करायचंय आणि परत एकदा यांना सत्तेवर बसायचं. डिजिटल इंडिया नाही, मेक इन इंडिया नाही, जी स्वप्न आपल्याला दाखवली त्यातलं एकही स्वप्न या बीजेपी सरकारने आणि हापचड्डीने पूर्ण केलेले नाही आतापर्यंत. राजू चाट्याला जरी मारलं तरी आम्ही शांत आहोत. आम्हाला बाबासाहेबांनी तथागत सांगितलंय, गौतम बुद्ध सांगितलंय, परंतु बाबासाहेबांनी आम्हाला हे पण सांगितलंय, अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मूर्ख असतो. त्यामुळे येणाऱ्या काळात ह्याचं देखील आम्ही उत्तर देऊ जर आपली भाषा हीच असेल तर. भीमा कोरेगावचा इतिहास आठवा. आम्ही सगळे त्या शूर महाराजांचे वंशज आहोत. मी भीमा कोरेगाववरून येतो, माझं नाव सर्जेराव वाटतं. भीमा कोरेगावचा इतिहास आठवा. केवळ 1 जानेवारी 1818 500 सैनिकांनी त्या ठिकाणी 28,000चा पराभव केला होता, पाडाव केला होता. का केला होता? त्यावेळेस आपल्या सैन्यामध्ये अपमान होता, स्वाभिमान जगला होता, शौर्याची गाथा होती, मान अपमान होता, आपल्याला कुठं स्थान दिलं जात नव्हतं. दिवस रात्र पाणी न पिता, काही खाता न पिता त्या ठिकाणी त्यांनी युद्ध लढलं, कारण ते एकजूट होते म्हणून 500 जणांनी 28,000 पेशव्यांचा पाडाव त्या ठिकाणी केला होता. तोच दिवस आठवा. ती आग आपल्या मनामध्ये असली पाहिजे, कारण आता ही आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात आहे. आपली एकजूट, आपला विरोध हेच फक्त आरक्षण थांबवू शकतं असं मला वाटतं. म्हणून सर्व समाजाने या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान होत आहे, तो सन्मान स्वीकारावाची विनंती करतो. या ठिकाणी पुणे शहर जिल्ह्यातल्या मातंग समाजाच्या